रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम जय राम कृष्ण हरी जय राम जय राम सारा सार विचार करा उठावते सारा सार विचार करा उठावते सारा विचार करा उठावते सारा सार विचार करा उठावते नामधरा कंठी विठोबाचे नामधरा कंठी विठोबाचे नामधरा कंठी विठोबाचे सारा सार विचार करा उठावते 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 नामधरा कंठी विठोबाचे नामधरा कंठी विठोबाचे नामधरा कंठी विठोबाचे दयाच्या चिंतने निर्झेल संकट दयाच्या चिंतने निर्झले संकट चिंतने निर्झल संकट दयाच्या चिंतने निर्झले संकट कराल दुर्घट भव सिंधू कराल दुर्घट भव सिंधू कराल दुर्घट भव सिंधू जलमोनिया पुळी वाचे स्मरे राम जलमोनिया गोळी वाचे स्मरे राम जलमोनिया पुळी वाचे स्मरे राम जलमोनिया गोळी वाचे स्मरे राम जय हाची नेम हरी जय हाची नेम
संकट कराल दुर्घट भव सिंधू कराल दुर्घट भव सिंधू कराल दुर्घट भव सिंधू कामने पोटी कुळे पुनित कामने पोटी कुळे पुनित कामने पोटी कुळे पुनित कामने पोटी कुळे पुनित भावे गाथा गीत विठोबाचे भावे गाथा गीत विठोबाचे भावे गाथा गीत विठोबाचे दयाच्या चिंतने निषेध संकट दयाच्या चिंतने निषेध संकट निषेध संकट दयाच्या चिंतने निषेध संकट कराल दुर्घट भव सिंधू कराल दुर्घट भव सिंधू कराल दुर्घट भव सिंधू हे विठोबा रघुमाई 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 सारा सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निर्सेल संकट तराल दुर्घट भव सिंधू जन्मोनिया पुळी वाचे स्मरे राम धरी आज नेम हरनिशी तयाच्या चिंतने निर्सेल संकट तराल दुर्घट भव सिंधू तुका मने कोटी कुळे ते पुनित भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निर्सेल संकट तराल दुर्घट भव सिंधू पांडुरंगाकार प्रथम प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपाला आणि कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु नमः वसुदेव सुतम देवम कौसचानोदमर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु मायोग पीठते भीमरत्य वरम पुंडलिकाय दांत मुनिंद्रे समागत तिष्ठन्त आनंद कन्नम परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम ध्यान मूलम गुरुमूर्ति पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरुवाक्य मोक्ष मूलम गुरुकृपा जयांचे केल्या स्मरण होय सगळे विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण नमस्कार निमियात नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उतारा कृपा देवा निवृत्ती उतारा कृपा देवा मुक्ताबाई नवोजी भुवन पावन मुक्ताबाई नवोजी भुवन पावन निवृत्ती बुधा
नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रे जननी देवाच्या सरासर विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निर्सेल संकट तराला दुर्घट भव सिंधू प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अमंग साधू श्रेष्ठ जगद्गुरु वैराग्याची मूर्ती विश्ववंदनीय भारतभूषण क्रांतिवंत गुणवंत ज्ञानवंत तुमचा आमचा माथा ठिकाणावर येण्यासाठी ज्यांनी गाथा निर्मिती केली असे तुकोबाराय यांचा 4 चरणाचा विचार करून भगवंताचं नाम कंठामध्ये धरणारा अभंग आहे. विठाला 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 विठाला. तुकोबाराय अभंगामधून म्हणतात सार आणि आसाराचा विचार करा आणि त्या भगवान परमात्म्याचं नाम आपल्या कंठामध्ये धरा. एका साधकाने तुकोबारायांना विचारलं का हो महाराज आम्ही सारासाराचा विचारही केला भगवान परमात्म्याचं नाम आपल्या कंठामध्ये धरलं त्याचा आम्हाला फायदा काय तर फायदा दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात दयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू. जे संकट तुमच्या आमच्यावर येणारे आहेत ते दूर होतील आणि भवसागर हा संसार नाम भवसागर तुम्ही सहज तरून जा. नाही का तुकोबाराय तिसऱ्या चरणामध्ये सांगतात हा मनुष्य देह 4 खाणी 84 लक्ष योनीमध्ये फिरता फिरता हा नरदेह तुम्हाला मिळाला आहे ना कशा करता देवे दिला देव भजन गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा भजन करण्याकरता या मूर्ती लोकांमध्ये हा आम्हाला नरदेह मिळालेला आहे. शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात की बाबा हे जे भगवंताचं चिंतन केलं भगवंताचं नामस्मरण केलं ना तुमचा कोट्यावधी कुळांचा उद्धार होणार आहे झाला होईल आणि आतापर्यंत होत होता म्हणून कोट्यावधी कुळाचा उद्धार होईल म्हणून त्या भगवंताचं नाम कसं घ्या नाही का आवडीने नाही का बावे गाता गीत विठोबाचे हे महत्व आहे. बावे गाता गीत विठोबाचे त्याचे गीत गा नामस्मरण करा भजन करा चिंतन करा पण भाव ठेवला पाहिजे. विठाला 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 काही चिंतन मांडण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं म्हणून किम निमित्ताने इथे काही सप्ताह सुरू आहे नाही का. आजपर्यंत या मंदिरामध्ये सप्ताह झाला नाही महाराज पण भगवान परमात्मा एखाद्याला असं बुद्धी देतो की इथं चिंतन झालं पाहिजे नामस्मरण झालं पाहिजे भजन झालं पाहिजे नाही का. भाग्यवंता घरी भजन कीर्तन नाही का त्याची वाट पाहे रघुनंदन. आज इथे पंचदिवसीय सप्ताह सोहळा महाशिवरात्रीच्या निमित्तानं महाशिवरात्रीच्या पर्वावर नाही का आज 24 तारीख आणि आजपासून हा पंचदिवसीय सोहळा हा कल्चर ग्रुप दिलीप भाऊ शेजवळ भगवान परमात्माने काय त्यांना बुद्धी दिली नाही का त्यांचे मित्र परिवार नाही का सगळा मित्र परिवार आणि हा दिलीप भाऊने हा जो सोहळा आहे बरेच कार्यक्रम होतात महाराज गोंधळ होतो तमाशा होतो नाही का अनेक कार्यक्रम होतात डीजे वाजतो सगळे कार्यक्रम होतात पण ज्याच्यामध्ये मुक्ती आहे ज्याच्यामध्ये मोक्ष आहे ज्याच्यामध्ये फायदा आहे तो वारकरी संप्रदाय आणि हा सप्ताह जो आहे ना या सप्त्यामध्ये तुम्हाला आम्हाला मोक्ष मिळणार आहे. विठाला विठाला मोक्षापर्यंत नेऊन जाणार समाधान आहे ना. तुमचं आमचं कर्म असेल तुमचं आमचं पाप असेल तुमची आमची वासना असेल ऋण असेल हत्या असेल वैर असेल याचं साधन भगवंताचं चिंतन भगवंताच्या पायाचं जे सुख असे पाहिजे असेल त्या सुखापर्यंत पोहोचण्याचं काम हे सद्गुरू करतात आणि हा वारकरी संप्रदाय करत असतो. विठाला 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 पंचदिवसीय सप्ताह शिवरात्रीच्या मुहूर्तावर पर्व येत महाराज महाशिवरात्र रामनवमी गोकुळाष्टमी नृसिंह जयंती आणि वामन जयंती असे 5 पर्व शास्त्रामध्ये सांगितले. अनेक त्योहार सण येतात पण हे 5 पर्व सांगितलेले आहे. या महाशिवरात्रीच्या पर्वावर हा सप्ताह सुरू आहे म्हणून या पहिल्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा कारण भगवंताचा शास्त्राचा असा नियम आहे पहिला दिवस असला की भगवंताचं चिंतन करावं भगवंतांचं नामावरून बोलावं. मधले 2-3 दिवस नाही का उपदेश पर्व सांगतात अद्वैत पर सांगतात नाही का
किंवा भक्तिपर सांगतात शेवटच्या दिवशी 7व्या दिवशी नाही का तो मागणी मागतात आणि 8व्या दिवशी काल हा असा दंडक आहे. म्हणून त्या निमित्ताने या कीर्तनरूपी सेवेला तुकोबारायांचा नामपर प्रकरणातील अभंग घेतला आहे. या तुकोबारा या अभंगामधून तुम्हा आम्हा नर देहात आलेल्या जीवाला विचार करायला सांगतो. म्हणजे विचार करायला सांगताय तुकोबाराय. तर तुकोबाराय कोण हो नाही का? तुकोबाराय कोण? तुकोबारायांचा परिचय ते केला पाहिजे ना नाही का? 60,000 त्या काळामध्ये 60,000 जमीन होती ना ती 60 एकर जमीन लोकांना दान देणारे ते तुकोबाराय. तुकोबारायांचं नामचिंतन करता 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 यम सुद्धा घाबरून पळत होते तुकोबाराय. तुकोबारायांच्या तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये लोहगावाला मेलेला मुलगा आणून टाकला तो जिवंत झाला ते तुकोबाराय. 13 दिवसापर्यंत लोह्या बुडवल्या आणि रुक्मिणी मातेने हातामध्ये सांभाळून ठेवल्या. तो अधिकार म्हणजे तुकोबाराय. आणि ते तुकोबाराय तुम्हा आम्हाला उपदेश करतायत विठाला विठाला विठाला. विचार करा. सार म्हणजे भगवंताचं नाम आणि आसार म्हणजे संसार नाही का? सार म्हणजे भगवंताचं नाम आणि आसार म्हणजे संसार. सार पण तुम्हा आम्हाला सार भगवंताचं नाम पटत नाही आणि आसार संसार मात्र सुटत नाही. सार दह्यामध्ये दुधामध्ये सार काय आहे? लोणी आहे नाही का? आपण खारीक खातो. खारीक मध्ये सार काय आहे ना आसार काय आहे? खारीक खातो ना खारीकचं टरपल आहे ना ते सार आहे आणि आठवडे आसार आहे नाही का? बदाम खातो ना सर्व सार आहे. आंबा खातो ना वरचंही आसार आहे मधली कोयही आसार आहे आणि जो रस आहे तो सार आहे. भुईमुंगाच्या शेंगा आहेत वरचं आसार आहे आणि मधला शेंगदाणा सार आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात तेव्हा सार ना आसाराचा विचार करा आणि त्या भगवंत परमात्म्याचं नाम आपल्या कंठामध्ये धरा. मग भगवंताचं नाम जे आहे हेच का कंठामध्ये धरायला सांगतात तुकोबाराय. तुकोबाराय कंठामध्ये नाम का धरायला? कारण या मूर्ती लोकांमध्ये जे साधन आहे भगवंत परमात्म्यापर्यंत जाण्याचं साधन आहे, सुखापर्यंत जाण्याचं जे साधन आहे ते भगवंताचं नाम आहे. कारण याच्या अगोदरही बरेचसे युग होऊन गेले. त्रेतायुग झालं, द्वापारयुग झालं नाही का, कृतयुग झालं. त्याच्यामध्ये भगवान प्राप्तीचं साधन जे होतं ते अवघड होतं. त्यांना साधन अवघड होतं परंतु त्यांना आयुष्य मर्यादा भरपूर होती नाही का? आयुष्य त्यांना भरपूर होतं पण एक 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 शून्य कमी होता 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 या कलियुगाचा वारा लागला. आणि या कलियुगामध्ये साधू संत एकत्र आले, देवादी देव एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं की या मूर्ती लोकांमध्ये भगवंताच्या पायाजवळ जे सुख आहे त्या सुखापर्यंत दुःख आणि सुख तिथपर्यंत हा जीव कसा पोचेल याचं सर्वत्र साधन शोधून काढलं. मागा ते भगवंताचं नाम आहे नाही का? एकत्र आले. कारण का शोधून काढलं? सोपं आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. ते साधन एकदम सोपं आहे आणि ते साधन सोपं कारण का शोधून काढलं की तुम्हा आम्हाला आयुष्य फक्त 100 वर्ष आहे. 100 वर्ष तुम्ही आम्ही जगत नाही का? 100 वर्ष गणना करून दिली महाराज 100 वर्षाची पण तुम्ही आम्ही 100 वर्ष जगत नाही. त्याच्यामध्ये संत महात्म्यांनी सांगितलं अल्प आयुष्य मानव देह, अल्प आयुष्य मानव देह, आशत बनले अर्धरात्र खाया, जत गणले अर्धरात्र खाया, हा देवाल पिळा रोग क्षय,
बालत्व पिढा रोग क्षय काय भुजनाची उरली पाहे गा राम राम स्मरा 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये 50 वर्ष झोपेत गेले, 10-12 वर्षे बालपणात गेले, 10-12 वर्ष तारुणपणाच्या ताठात गेले, 10-12 वर्षे म्हातारपणात गेले. काय भजना शिवरेली हा पाहेगा. याच्याही पुढे जाऊन तुकोबाराय सांगतात. तुम्हा आम्हाला मूर्ख म्हणतात. तुकोबाराय तुकोबाराय म्हणतात तू या मूर्ती लोकांमध्ये येऊन काहीच करत नाही, नाही का. मग तुकोबाराय तुम्हा आम्हाला मूर्ख म्हणतात. संसार सोडा देह पाण्यात बुडा अजून तरी सावध होय रे मुडा. मुडा म्हणजे मूर्ख. तू काय करतो तारुणपणे तुझ्या अंगी भरला ताठा विषयासाठी धुंडशी 12 वाटा पुढे आहे काळाचा सपाटा अजून तरी सावध होय रे मुडा, नाही का. म्हातारपणे तुझ्या अंगी भरला चळव डोळे जाळे दात झाले खिळखिळ तरी तू केली नाही नामाची जोड अजून तरी सावध होय रे मुळा. तुझे आप्त तुला मसनात नेती तुझ्या तोंडात माती कुंबती घरी जाऊन तुझ्या नावाने शिंतोडे फेकती अजून तरी सावध होय रे मुळा. तुकाराम महाराज म्हणतात तुका विनवी तुला न थोरा हरी भजन तुम्ही करा तेने चुकेल 84चा फेरा अजून तरी सावध होय रे मोडा. विठ्ठल विठ्ठल म्हणून या मूर्ती लोकांमध्ये कर्म चांगल्यांना कर्माने सोडलं नाही. कर्म पाप आणि वासना या 3 गोष्टी तुम्ही या मूर्ती लोकांमध्ये घेऊन आलो, नाही का. तुम्ही आम्ही काय घेऊन आलो मूर्ती लोकांमध्ये 3 गोष्टी घेऊन आलो. ज्ञानोबाराय सांगतात आगा कर्मी जे उरावे ते सुखदुःखी फळावे तया ते भोगावया यावे देह एका. ते याला ना आगा कर्मी जे उरावे कर्म शिल्लक राहिलं या मूर्ती लोकांमध्ये यावं लागतं. माझे नामदेवराय सांगतात जन्म घेणे लागे वासनेच्या संगे वासनेने जन्माला यावं लागतं. जन्म घेणे लागे पातकांचे मूळ पाप शिल्लक राहिलं या मूर्ती लोकांमध्ये यावं लागतं. वासना जशी शेवटच्या वेळी वासना राहिली त्याप्रमाणे तुम्हा आम्हाला यावं लागतं. मग तुम्हा आम्हाला या मूर्ती लोकांमध्ये कर्म घेऊन आलो पाप घेऊन आलो वासना घेऊन आलो या 3 गोष्टींचं खंडन करायचं आहे, त्याचा नाश करायचा आहे. त्या नाश करण्याचं साधन जे आहे ते भगवंताचं नाम आहे. विठ्ठला नाम आहे. मग ते आहे कुठे हो नेमकं नाम. मग तुम्हा आम्हाला ते नाम फलद्रूप का होत नाही. तुम्हा आम्हाला देव का कळत नाही. स्वप्नात का येत नाही देव. ते साधन जे आहे ना ते गुरुकडे साधन आहे. तुम्हा आम्हाला रामकृष्ण हरी हे देवाचं नाम आहे. हे काय म्हणतो आपण देवाची पूजा करतो महादेवा रोज पाणी टाकतो, नाही का. महादेव कधी स्वप्नात येत नाही कारण तुम्ही गुरुकडून ते साधन घेतलं नाही. गुरुकडून साधन घ्यावं लागतं. कारण बा एक मनुष्य तिकून आला एक मनुष्य इकून चालला. जय हरी राम राम. अहो हा जय हरी हा राम राम हा लौकिक झाला. हा बेंबीच्या देठापासून ज्या दिवशी शिव निघेल हृदयामध्ये जीव आहे जीवाशिवाचा राम राम होईल जय हरी होईल त्या दिवशी तुम्हा आम्हाला देव कळेल. संतांशिवाय देव कळणार नाही महाराज. गुरुशिवाय देव कळणार नाही. हे जे साधन आहे हे गुरुकडे आहे. म्हणून गुरुला शरण गेलं पाहिजे. अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करायची असेल तर गुरुशिवाय नाही. म्हणून भगवान कृष्णाला गुरु करावा लागला. प्रभू रामचंद्राला गुरु करावा लागला. ते काय वेडे होते का गुरु करायला, नाही का. आत्मप्रचित्ती गुरु प्रचित्ती आणि शास्त्र प्रचित्ती या 3 प्रचित्त्या झाल्या पाहिजे महाराज. तेव्हा देव कळतो. विठाला विठाला विठाला